कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। आता झाली त्याची बुद्धी उत्पन्न, वाणीचा स्वामी ब्रह्मदेव आपुला अंश घेऊन बुद्धिशक्तीसह प्रवेश करून जीवास जाणण्यायोग्य विषयाचा बोध करविती। नंतर हृदय प्रगट होऊन चंद्रदेवाने आपुला अंश मन यासह विराट पुरुषात प्रवेश करून संकल्प विकल्प हे विकार निर्माण केले। त्यानंतर विराट पुरुषात अहंकार उत्पन्न अभिमानाने प्रवेश करून त्याचा अंश क्रियाशक्तीसह येऊन जीव कर्तव्य करू लागे। आता त्याच्यात चित्त प्रगटून महत्तत्वरूपी ब्रह्मा तेथे चेतनेसह राहून चित्तशक्तीने जीव विज्ञान प्राप्त करून घेतो। विराटाच्या मस्तकापासून स्वर्गलोक होई निर्माण, तसेच भूलोक त्यांच्या चरणापासून व अंतरिक्ष उत्पन्न नाभीपासून। तिन्ही गुणांचे परिणामरूप दैवत आढळती या त्रैलोक्यात। स्वभाव त्यांचे भिन्न भिन्न असत गुणांच्या भिन्नतेमुळे। स्वर्गलोकी सत्वगुणांचे प्राधान्य, भूलोकी रजोगुणांचे प्राधान्य, अंतरिक्षी तमोगुणांचे प्राधान्य, ऐसी गुणांची विभागणी त्रैलोक्यात। देवलोक स्वर्गलोकात, मनुष्य भूलोकात आणि रुद्राचे पार्षद भूत प्रेत अंतरिक्षात राहती। विदुरा, भगवंताच्या मुखातून वेद व ब्राह्मण प्रगटून मुखातून प्रगट झाल्यानं सर्व वर्णात श्रेष्ठ व सर्वांचे गुरु असते। क्षत्रिय वृत्ती बाहूपासून तसेच त्याच ठिकाणाहून त्या वृत्तीचा अंगीकार करणारा क्षत्रिय वर्ण उत्पन्न झाला। क्षत्रिय हा वर्ण विराट भगवंताचा अंश असून सर्व वर्णांचे चोरादी उपद्रवापासून संरक्षण करी। विराट भगवंताच्या मांड्यातून वैश्य वर्णाचा प्रादुर्भाव होऊन शेती व्यवसाय करून वृत्तीनुसार जीवांची उपजीविका चालविती। नंतर सर्व धर्म चालावे नीट यास्तव चरणातून सेवा वृत्ती झाली प्रगट। सेवा वृत्ती धारण करणारा शूद्रवर्ण प्रगट त्याच चरणातून। ब्राह्मण धर्म मोक्षासाठी, क्षत्रिय धर्म कामासाठी, वैश्य धर्म अर्थासाठी, परंतु सर्व धर्म चालवण्यासाठी शूद्र धर्म। सेवा वृत्ती रूप हा शूद्र धर्म भगवंत त्यावरी अति प्रसन्न जाणावे सर्वांनी हे वर्म। हे शूद्र नाही तर क्षुद्र किंवा सर्वाहून हीन व कनिष्ठ। हे चारही वर्ण आपापल्या वृत्तीनं ज्यांच्या पासून होतात उत्पन्न त्या श्रीहरी गुरूंचे श्रद्धापूर्वक करावे पूजन चित्तशुद्धी करता। काल कर्म आणि स्वभाव शक्तीने जो प्रगटे भगवंताच्या योगमायेने अशा या विराट पुरुषाचे संपूर्ण वर्णन करणे हे साहस कोण करेल। विदुरा, अन्य व्यावहारिक बोलण्याने अपवित्र वाणी झाल्याने तिला पवित्र करण्या माझ्या बुद्धीप्रमाणे गुरुमुखातले श्रीहरीचे सुयश वर्णितो। श्रीहरीच्या गुणांच्या वर्णनानी मनुष्यास वाणीचा मोठा लाभ होऊनी विद्वानांच्या मुखातल्या भगवतकथेच्या श्रवणानी कानाला मोठा लाभ होई। आदिकवी ब्रह्मदेवांनी 1,000 दिव्य वर्ष साधनेनी झालेल्या परिपक्व बुद्धीनी भगवंताचा अपार महिमा जाणला नाही, तर हे विदुरा, आम्ही ही महिमा कैसी जाणावी? भगवंताची माया मायावी, भल्या भल्यांना मोहात घोळवी, भगवंतांनाही मायेचा थांगपत्ता लागत नाही। रुद्र जी अहंकाराची अधिष्ठात्री देवता व अन्य इंद्रियाधिष्ठित देवता न जाणू शक्ती भगवंता, ऐसा अथांग व अनंत महिमा भगवंताचा। ऐशी असता स्थिती अन्य कोणास जाणणे शक्य न होती, मन व वाणी जेथून माघारी फिरती त्या भगवंतास मी नमस्कार करतो। ऐसे मैत्रेय मुनींचे भाषण ऐकोनी काय प्रतिक्रिया दिली विदुरांनी,
कोणते प्रश्न विचारुनी आपुली ज्ञानतृष्णा भागविली. हे जाणू पुढल्या अध्यायातून श्रोत्यांनी त्यावर ध्यान देऊनी ज्ञानतृष्णा कशी असते हे पाहुनी एकाग्रचित्त करावे महापुराणे. पारमहंस्यां संहितायां तृतीय स्कंधे षष्ठोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत्.